महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध भगवंतांनी उपदेशिलेला सद्धम्म तथा या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या पवित्र महान तीन रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये सदैव समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक उपासिका आणि लहान बालकांनो, मी आपल्या सर्वांप्रती अनंत अनंत मंगलकामना अर्पण करतो आणि आजच्या ग्रंथपाठाला सुरुवात करतो। कालच्या ग्रंथपाठामध्ये यशस्वी धम्मदीक्षा कशी झाली हे आपण बघितलं। धम्मदीक्षेची मोहीम भगवान बुद्धांनी सुरू केली। या धम्मदीक्षेमध्ये भगवान बुद्ध ज्या ज्या नगरामध्ये गेले, ज्या ज्या शहरामध्ये गेले, ज्या गावी गेले, त्या प्रत्येक नगरात जाऊन, गावी जाऊन, शहरामध्ये जाऊन तेथील जनतेला धम्माचा उपदेश करायचे आणि धम्म उपदेश करून ती लोक भिक्खू संघामध्ये प्रविष्ट होऊ लागली होती। धम्मदीक्षेची जी मोहीम भगवान बुद्धांनी सुरू केली, या धम्मदीक्षेच्या मोहिमेमध्ये ज्याला तथागतांचा विजय असं म्हणतात, म्हणजे बाबासाहेबांनी असा शब्दप्रयोग केलेला आहे की धम्मदीक्षेच्या मोहिमेमधील हा तथागतांचा सर्वात मोठा विजय होता। तो विजय म्हणजे काश्यप बंधूंची धम्मदीक्षा। काश्यप बंधूंची जी धम्मदीक्षा झाली, त्या काश्यप बंधू म्हणजे काश्यप नावाचे तीन भाऊ होते, जटाधारी भाऊ, जटिल बंधू। हे सुद्धा भगवान बुद्धांच्या सहवासामध्ये आले। त्यांनी प्रवज्ञा ग्रहण केली, भिक्खू झाले, ध्यान मनन चिंतन करून ते सगळे अरहंत झाले। त्यांचे जे शिष्य होते ते सुद्धा भिक्खू झाले, ध्यान मनन चिंतन करून ते सुद्धा अरहंत झाले। बाबासाहेब आंबेडकर असं लिहितात की भगवान बुद्धांच्या धम्मदीक्षेच्या मोहिमेतील सर्वात कठीण प्रसंग जो होता किंवा सर्वात मोठा जो विजय भगवान बुद्धांनी प्राप्त केला होता या धम्मदीक्षेच्या मोहिमेमध्ये, तो म्हणजे या तीन जटिल बंधूंची धम्मदीक्षा होय। हे तीन भाऊ होते। वाराणसीमध्ये एक काश्यप कुटुंब होतं आणि या काश्यप कुटुंबामध्ये तीन भाऊ राहत होते। मोठ्या भावाचं नाव होतं उर्वेला काश्यप, लहान भावाचं नाव होतं नदी काश्यप आणि त्यापेक्षा जो लहान भाऊ होता त्याचं नाव होतं गया काश्यप। या नावाने हे इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे। काही वर्षानंतर जो मोठा भाऊ होता उर्वेला काश्यप, त्याला असं वाटलं की आपण संसाराचा त्याग करावा, अंगावरती काशाय वस्त्र ग्रहण करावं आणि आपण पण संन्यासासारखं जीवन जगावं। म्हणून त्यांनी गृहत्याग केला, प्रवज्ञा घेतली, अंगावरती भगवे वस्त्र धारण केलं आणि तो सुद्धा जटाधारी ऋषी झाला। म्हणजे जटिल ऋषी त्याला म्हणतात। डोक्यावरचे केस असे मोठे मोठे केस वाढवायचे, जटिल ऋषी। आणि त्यानंतर तो त्याने संन्यास ग्रहण केला, जटिल ऋषी झाला आणि अग्नीची पूजा करू लागला। काही वर्षानंतर त्याचा जो लहान भाऊ होता नदी काश्यप, यालाही वाटलं की आपण पण आपल्या मोठ्या भावाप्रमाणे संन्यास घेतला पाहिजे। त्याने सुद्धा गृहत्याग केला। तोही आपल्या मोठ्या भावाच्याच पावलावर पाऊल ठेवत तोही जटाधारी साधू झाला, तोही अग्नीची पूजा करू लागला। त्याचा जो लहान भाऊ होता गया काश्यप, त्यालाही असं वाटलं की माझे दोन्ही भाऊ जटाधारी झालेले आहेत, मी पण संन्यास घ्यावा, गृहत्याग करावा, संन्यास घ्यावा। अशा प्रकारे काश्यप बंधू हे तीन जे भाऊ होते, ह्या काश्यप बंधूंनी गृहत्याग करून
जटाधारी ऋषी झाले, जटाधारी साधू झाले, हे अग्नीची पूजा करायचे, हे अग्निपूजक होते. डोक्यावरचे केस लांबच्या लांब केस वाढवायचे आणि त्याच्यात जटा बांधायच्या आणि अग्नीची पूजा करायची. अशा प्रकारे हे जटिल असलेले 3 काश्यप बंधू, उर्वेला काश्यप ज्याचे 500 शिष्य होते, जो नदी काश्यप होता त्याचे 300 शिष्य होते आणि जो गया काश्यप होता त्याचे 200 शिष्य होते. म्हणजे या 3ही बंधूंचे एकूण 1000 शिष्य होते आणि या सर्व 1000 शिष्यांचा जो प्रमुख होता तो हा मोठा भाऊ उर्वेला काश्यप होता. उर्वेलाच्या जंगलामध्ये त्याचा आश्रम होता म्हणून त्याला उर्वेला काश्यप असं म्हणायचे. आणि इतिहासामध्ये असं लिहिलेलं आहे की त्या काळामध्ये त्या परिसरातील, त्या प्रदेशातील जनतेवर या 3 जटाधारी साधूंचा, या काश्यप बंधूचा खूप मोठा पगडा होता, खूप मोठा प्रभाव होता. भगवान बुद्धांना जेव्हा समजलं, भगवान बुद्धाने सुद्धा निश्चय केला की आपण या काश्यप बंधूंना भेटायचं आणि उर्वेला काश्यपला भेटून त्याचं मत परिवर्तन करायचं आणि त्यालाही आपल्या धम्मामध्ये सामील करून घ्यायचं. कारण त्यावेळेस तिथल्या लोकांमध्ये या 3ही म्हणजे काश्यप बंधूंचा खूप मोठा प्रभाव होता. लोक असे समजायचे की हे 3ही बंधू म्हणजे अरहंत आहेत, हे दुःखमुक्त आहेत, यांना अलौकिक शक्ती प्राप्त आहे, दुःखमुक्त आहेत, अरहंत आहेत असं लोक म्हणायचे. आणि त्यामुळे लोकसमुदायामध्ये यांचा खूप मोठा प्रभाव होता. भगवान बुद्ध उर्वेला काश्यपला भेटण्यासाठी, त्याचं मत परिवर्तन करण्यासाठी आणि त्याला दीक्षा देण्यासाठी उर्वेला वनामध्ये गेले. ज्या ठिकाणी त्याचा आश्रम होता त्या ठिकाणी गेले, कुशलसे विचारलं, हात अभिवादन केलं आणि विनंती केली की उर्वेला विनंती करतात की मला आज एका रात्रीसाठी या ठिकाणी थांबायचं आहे. तो जो उर्वेला काश्यप होता तो उर्वेला काश्यप म्हणाला की आपण या ठिकाणी थांबू शकत नाही. भगवान बुद्ध म्हणाले, का बरं? तर तो म्हणाला की या ठिकाणी रात्रीच्या प्रहरामध्ये एक मुचलिंद नागराजा येतो आणि तो मुचलिंद इथे असणाऱ्या सर्व वस्तूंची नासधूस करतो आणि इथे राहत असलेल्या साधू संतांना तो त्रास देतो. तुम्ही जर इथे रात्रीला विहार केला राहिलात तर तो मुचलिंद नागराजा तो रात्रीला येईल, इथली नासधूस करेल आणि तुम्हाला सुद्धा त्रास देईल. त्यामुळे तुम्ही इथे राहू नका. भगवान बुद्धांना माहीत होतं की जे नागवंशी लोक आहेत ते धम्माचे उपासक आहेत, ते धम्म अनुयायी झालेले आहेत, त्यामुळे नागराजा त्रास देणार नाही हे त्यांना माहीत होतं. भगवान बुद्ध म्हणतात, ठीक आहे, तो नागराजा, तो मुचलिंद मला त्रास देणार नाही, तुम्ही याची काळजी करू नका, मला इथं राहण्याची आज्ञा द्या. उर्वेला काश्यपला असं वाटलं की एवढं सांगू सुद्धा हे ऐकत नाही आहे, हा श्रमण ऐकत नाही आहे, बरं याची इच्छाच आहे ना तर ठीक आहे, राहू द्या. त्या रात्रीला उर्वेला काश्यपला झोपच लागली नाही. रात्रभर त्याच्या डोक्यामध्ये एकच प्रश्न होता की जो श्रमण थांबलेला आहे त्या मुचलिंदाने त्या श्रमणाला मारलं तर नसेल ना, त्या मुचलिंदाने त्या श्रमणला म्हणजे त्रास तर दिला नसेल ना. अशा प्रकारे रात्रभर तो विचार करू लागला. दुसऱ्या दिवशी तो स्वतः आणि त्याचे 500 जटिल शिष्य हे सगळेजण आले की बघायला की श्रमण आहे की नाही, जिवंत आहे की नाही, की त्याला मारून टाकलेला आहे. जेव्हा ते सकाळी आले त्या झोपडीमध्ये पाहतात तर तो राजा, मुचलिंद राजा जो होता तो हात जोडून भगवान बुद्धांच्या अगदी पायाजवळ नतमस्तक होऊन बसलेला होता. त्या सर्वांनी बघितलं, अरे किती हे आश्चर्य की ज्याचं दमन करणं हे आम्हाला सुद्धा साध्य झालं नाही, अशा नागराजाचं, मुचलिंद राजाचं तुम्ही दमन केलं. सर्वांना आश्चर्य वाटलं, पण तरी त्या उर्वेला काश्यपला असं वाटलं की काहीतरी चमत्कार असेल, ह्या श्रमणाने काहीतरी चमत्कार केला असेल, म्हणून त्याने काही तेवढं मनावरती घेतलं नाही. परंतु त्यानंतर भगवान बुद्धांनी अशा अनेक प्रसंगामध्ये
अनेक वेळेस प्रतिहार्य दाखवून असं म्हणतात की 15 वेळेस भगवान बुद्धांनी त्यांच्याकडे असणाऱ्या विविध बलांचा दिव्य ज्ञानाचा वापर करून त्या उर्वेला काश्यपचं मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. 15 वेळेस प्रतिहार्य, 15 वेळेस. पण तरी सुद्धा त्या उर्वेला काश्यपचं मत परिवर्तन झालं नाही. शेवटी हा जो उर्वेला काश्यप होता, या उर्वेला काश्यपाचं मत परिवर्तित होत नाही आहे, तेव्हा भगवान बुद्ध पुन्हा त्याला भेटतात आणि त्याला म्हणतात की उर्वेला काश्यप, तुम्ही अरहंत तर नाहीच आहे, पण तुम्ही अरहंताच्या मार्गावर सुद्धा प्रतिष्ठापित नाही आहेत. मग तुम्ही जर अरहंत नाही, अरहंत पदाच्या मार्गावर सुद्धा नाहीत, मग ह्या अग्नीची पूजा करून काय फायदा, काय लाभ? उर्वेला काश्यपला तो संवेग उत्पन्न झाला की हा श्रमण जो आहे, महाश्रमण जे म्हणत आहे यामध्ये तथ्य आहे. यांनी मला ओळखलेलं आहे, एवढं दिव्य ज्ञानाने युक्त हा महाश्रमण आहे. या दिव्य ज्ञानापुढं, या महाज्ञानापुढं माझं एक क्षुल्लक ज्ञान काहीच नाही आहे. भगवान बुद्धाने त्या समयी त्याला धम्माचा उपदेश केला. खरी दुःखमुक्ती काय आहे, खरं अरहंत फळ कशामुळे प्राप्त होते, त्या अष्टांग मार्गाचा उपदेश केला. भगवान बुद्धांचा हा धम्म उपदेश उर्वेलाने ऐकला. त्याचं मत परिवर्तन झालं. त्याला समजलं की जीवनातील दुःखमुक्ती काय आहे, अरहंत फळ काय आहे. त्याचं मत परिवर्तन झालं. त्याने लगेच आपल्या अंगावरती जे काही राख लावतात ना, ते सगळे काढून टाकली. त्याने आपला तो जटाधारी संस्कार सोडून दिला आणि त्याच वेळेला तो खाली बसून हात जोडून भगवान बुद्धांना म्हणतो की भगवान, मला आपलं शिष्य म्हणून, आजीवन शिष्य म्हणून ग्रहण करा, मला प्रवज्या द्या. आणि त्यावेळेला भगवान बुद्ध त्या उर्वेला काश्यपला, त्या जटिल काश्यपला त्यावेळेला भिक्खूची दीक्षा देतात, भिक्खू संघामध्ये सामील करून घेतात. हा सर्वात मोठा विजय होता भगवान बुद्धांच्या धम्म दीक्षेच्या मोहिमेतला. उर्वेला काश्यप भिक्खू झाला, त्यामुळे त्याने आपल्या डोक्यावरचे जे काही जटा होत्या त्या जटा काढून घेतल्या आणि अग्नी यज्ञ याग करण्याचे जे काही सर्व साहित्य होतं ते सर्व साहित्य त्याने नदीमध्ये प्रवाहित करून टाकलं, निरंजना नदीमध्ये प्रवाहित केलं. आणि त्या निरंजना नदीच्या पाण्याच्या प्रवाहासोबतच ते सगळं त्याच्या जटा, ते यज्ञ यागाचं सगळं साहित्य असं वाहत गेलं. नदीचा जो खालचा भाग होता, त्या खालच्या भागामध्ये नदी काश्यप आणि गया काश्यप हे त्याचे 2 बंधू राहत होते. त्याने बघितलं की ह्या नदी प्रवाहामध्ये आपल्या मोठ्या बंधूंचे ह्या जटा वाहत आहेत, त्याची यज्ञ यागाचं सामान साहित्य वाहत चाललेलं आहे. अरे काही अकुशल तर झालं नाही ना? तर हे सगळेजण म्हणजे गया काश्यप आणि नदी काश्यप त्यांच्या 500 शिष्यांसह उर्वेल्याला भेटायला गेले. तिथे गेल्याबरोबर ते पाहतात, अरे आपला जो बंधू आहे उर्वेला काश्यप हा आता भिक्खू झालेला आहे. महाश्रमणांचा महान मार्ग त्याने पत्करलेला आहे, तो आता भिक्खू झालेला आहे. त्याच्यासोबत त्याचे 500 शिष्य सुद्धा भिक्खू संघात प्रविष्ट झाले. अरे किती हे महान फलदायी आहे, किती हे सुखदायक आहे. ते बघितल्याबरोबर त्याचे जे दोन्ही भाऊ गया काश्यप आणि नदी काश्यप आणि या दोघांचेही 500 शिष्य हे सगळेजण भगवान बुद्धांना अभिवादन करतात, प्रवज्या ग्रहण करतात, ते सुद्धा भिक्खू होतात. म्हणजे अशा प्रकारे उर्वेला काश्यप, गया काश्यप आणि नदी काश्यप आणि त्या तिघांचेही 1000 शिष्य हे सगळेजण भिक्खू होतात, प्रवजित होतात. अशा प्रकारे धम्मदीक्षेच्या मोहिमेमधील सर्वात मोठा विजय होता भगवान बुद्धांचा या काश्यप बंधूंची धम्मदीक्षा. जेव्हा काश्यप बंधूंची धम्मदीक्षा झाली, हे सगळेजण आणि त्यांचे शिष्य हे भिक्खू झाले, तर संपूर्ण त्या उर्वेला प्रदेशामध्ये, नगरामध्ये ही बातमी पसरली की ज्यांचा आपल्यावरती प्रभाव होता असे ते उर्वेला
गया आणि नदी काश्यप आणि त्यांचे 1000 शिष्य हे भिक्खू झालेत, तर त्या उर्वेला नगरातील सगळी जी जनता होती ती जनता सुद्धा भगवान बुद्धांना अभिवादन करू लागली. भगवान बुद्धांचे शिष्य झाले, त्यापैकी काही शिष्य झाले तर काही उपासक म्हणून त्यांनी भगवान बुद्धांकडून दीक्षा ग्रहण केली. अशा प्रकारे धम्मदीक्षेची ही मोहीम सुरू असतानाच भगवान बुद्ध परत विहार करीत होते. तेव्हा त्यांना स्मृती जागृत झाली की आपण बुद्धत्व प्राप्त करायच्या अगोदर राजा बिंबिसाराला वचन दिलं होतं की ज्यावेळेस मी माझ्या उद्देशामध्ये सफल होईल त्यावेळेस मी एकदा राजगृह नगरीमध्ये भेटण्यासाठी येईल. भगवान बुद्ध आणि त्यांचा तो हजारोच्या संख्येमध्ये भिक्खू संघ राजगृह नगरीकडे निघाला, विहार करू लागला. तर राजगृह नगरीमध्ये हातामध्ये भिक्षापात्र घेऊन आणि त्यांचे संपूर्ण शिष्यगण भिक्षाटन करीत असताना त्यांच्या आजूबाजूला खूप मोठी गर्दी जमली. राजा बिंबिसारांनी बघितलं की एवढी मोठी गर्दी कशी काय जमलेली आहे. त्याच वेळेला राजा बिंबिसार आपल्या महलाच्या बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर पाहतो की एकीकडे सम्यक संबुद्ध उभे आहेत, त्यांच्या बाजूला उर्वेला काश्यप भिक्खूच्या वेशामध्ये उभा आहे. त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, राजा बिंबिसाराच्या मनात प्रश्न निर्माण झाला की भगवान बुद्ध या उर्वेलाचे शिष्य आहेत की ह्या उर्वेला काश्यप भगवान बुद्धाचा शिष्य आहे. त्याला समजलंच नाही, कारण त्यावेळेस तो सुद्धा प्रसिद्ध होता ना, तो प्रभावी होता. म्हणजे गुरु कोण आहे आणि शिष्य कोण आहे त्याला समजलंच नाही. भगवान बुद्ध शिष्य आहेत उर्वेला काश्यपचे की उर्वेला काश्यप भगवान बुद्धाचा शिष्य आहे, असं त्याच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झाला. आणि अशा पद्धतीने त्यांना बघितलं तेव्हा भगवान बुद्ध त्याला म्हणाले, बिंबिसाराच्या मनातील भगवान बुद्धांनी ओळखलं आणि भगवान बुद्धांनी बाजूला उभा असलेल्या त्या भिक्खू उर्वेला काश्यपला विचारलं की तुम्ही अग्निसंस्कार का सोडला. उर्वेला काश्यप, तुम्ही अग्निपूजा का सोडली. तेव्हा उर्वेला काश्यप म्हणजे जो भिक्खू झाला होता तो भगवान बुद्धांना म्हणतो की भगवान, मी आतापर्यंत अज्ञानी होतो, अग्निपूजेमुळे मला कोणत्या प्रकारचं सुख प्राप्त झालं नाही, परंतु करुणावंत तथागतांच्या धम्माचा मी अंगीकार केला, तेव्हापासून मी सुखी झालो. आणि मग तो तिथे जमलेल्या त्या राजा बिंबिसार त्यांच्यासोबत असणाऱ्या त्या ब्राह्मणांना, सर्व अमात्यांना त्या ठिकाणी सांगतो की ऐका, भगवान बुद्ध माझे शिष्य नाही आहेत, मी भगवान बुद्धांचा शिष्य आहे आणि भगवान बुद्ध माझे हे गुरु आहेत. उर्वेला काश्यपाणी असं म्हटल्यावर सर्वांना आश्चर्य वाटलं की किती महान आहेत भगवान बुद्ध. एवढ्या म्हणजे जटाधारी ब्राह्मणांचंही दीक्षांतर भगवान बुद्धांनी केलं. जेव्हा उर्वेला काश्यपाने सांगितलं की मी भगवान बुद्धांचा शिष्य आहे, सर्व आश्चर्यचकित झाले. राजा बिंबिसार फार आनंदी झाला. राजा बिंबिसाराला आश्चर्य वाटलं की किती महान आहेत तथागत सम्यक संबुद्ध. आनंदी झाला. त्याच ठिकाणी भगवान बुद्धांना त्याने अभिवादन केलं आणि भगवान बुद्धांच्या बाजूला बसून तो भगवान बुद्धांना म्हणतो की भगवान, आपण फार महान आहात. भगवान, आज आपल्या भेटीमुळे माझ्या 5 इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. भगवान, जेव्हा मी राजकुमार होतो तेव्हा माझी पहिली इच्छा होती की थाटामाटात माझा राज्याभिषेक व्हावा, ही माझी पहिली इच्छा होती. भगवान, थाटामाटात माझा राज्याभिषेक झाला, मी राजा झालो, अतिशय थाटामाटात माझा राज्याभिषेक झालेला आहे, ही माझी पहिली इच्छा पूर्ण झाली. भगवान, माझी दुसरी इच्छा होती की मी राजा झाल्यानंतर माझ्या राज्यामध्ये साक्षात सम्यक संबुद्धांनी यावं. भगवान, ही सुद्धा दुसरी इच्छा माझी पूर्ण झाली. भगवान, माझी तिसरी इच्छा होती की माझ्या राज्यामध्ये जेव्हा सम्यक संबुद्ध येतील तर त्या सम्यक संबुद्धांची सेवा करण्याचा लाभ मला प्राप्त व्हावा, तो सुद्धा आज लाभ मला मिळाला. ही तिसरी इच्छा सुद्धा माझी पूर्ण झाली. भगवान,
माझी चौथी इच्छा होती की माझ्या राज्यामध्ये सम्यक संबुद्धांनी यावं आणि मला धम्माचा उपदेश करावा. भगवान, आज तुम्ही मला धम्माचा उपदेश केला, ती सुद्धा माझी इच्छा पूर्ण झाली. आणि माझी पाचवी इच्छा होती की भगवान सम्यक संबुद्धांनी जो धम्म उपदेश मला केला, तो धम्म मला खूप चांगल्या प्रकारे समजावा, उपजावा. तो मला धम्म खूप चांगल्या प्रकारे समजला. भगवान असा हात जोडतो, भगवान आज माझ्या या पाचही इच्छा पूर्ण झालेल्या आहेत भगवान, आणि आजपासून मी आपला शरणागत उपासक म्हणून स्वीकार करावं. आणि तेव्हापासून राजा बिंबिसार हा भगवान बुद्धांचा आजीवन शरणागत उपासक म्हणून तो सुद्धा भगवान बुद्धांचा अनुयायी झाला. हा पहिला राजा होता, पहिला राजा की जो भगवान बुद्धांचा अनुयायी झाला. आणि त्याच वेळेला त्याने भगवान बुद्धांना उद्याच्या भोजनाचं निमंत्रण दिलं. दुसऱ्या दिवशी भगवान बुद्ध त्यांच्यासोबत ते काही जे जटिल होते ना साधू, जे भिक्खू झाले होते, ते सगळे साधू आणि बाकी इतर भिक्खू हे सगळेजण राजा बिंबिसाराकडे गेले, त्याच्या वनामध्ये गेले. राजा बिंबिसाराने भगवान बुद्धांना आणि त्या संपूर्ण भिक्खू संघाला भोजनदान दिलं. भोजनदान देऊन तो आनंदी झाला. आणि ज्या वनामध्ये भगवान बुद्ध आणि भिक्खू संघ विहार करीत होते ते वेळूवन, त्या वेळूवनाचं दान राजा बिंबिसाराने भगवान बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला दान केलं. पहिलं दान प्राप्त झालं ते म्हणजे हे वेळूवन आहे. आजही हे वेळूवन तुम्ही जर राजगृहाला गेलात तर राजगृहामध्ये तुम्हाला आज हे वेळूवन पाहायला मिळेल. छोटं आहे, त्यावेळेस खूप मोठं होतं. आता एक त्याला गार्डन स्वरूप दिलेलं आहे. भगवान बुद्धांच्या काही मूर्त्या तिथे उत्खनात सापडलेल्या आहेत. खूप सुंदर ते वन आहे वेळूवन. तर राजा बिंबिसारांनीच ते वेळूवन भगवान बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला दान दिलं. अशा प्रकारे काश्यप बंधूंची धम्मदीक्षा झाली, राजा बिंबिसाराची धम्मदीक्षा झाली आणि भगवान बुद्ध भिक्खू संघाला पहिलं प्रथम दान वेळूवनाचं दान प्राप्त झालं. अशा प्रकारचा ग्रंथपाठ आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. यासोबतच आजचा ग्रंथपाठ आपण या ठिकाणी समाप्त करीत आहोत. पुनश्च एकदा सर्वांबद्दल मंगलकामना अर्पण करतो. सर्वांना आयुष्य वर्ण सुख बल प्राप्त व्हावं अशी मंगलकामना अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो. तथागतांच्या आशीर्वाद वचनांमधून आशीर्वाद व्यक्त करतो आणि आजचा धम्म संस्कार समाप्त करतो. अभिवादनशीलिस्स नित्यं वड्ढापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बल. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.